महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर वर्षभरानं शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंड झालं. तिकडं एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि ते थेट मुख्यमंत्री झाले. ती संधी आपल्यालाही होती अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी बंडानंतर दिलेली आपल्याला आठवत असेल. परंतु वरिष्ठांनी केवळ चर्चेचं घोडं पुढं करून निर्णय घेण्यात मात्र चालढकल केल्याचंही अजित पवार बोलले होते. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले. शिवसेनेप्रमाणे पक्षफुटीचा आणि पक्षावरील दाव्याचा प्रश्न हा न्यायालयात गेला. मात्र दोन्ही पवार म्हणजे शरद पवार आणि अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रच आहेत, एकच आहेत असं वारंवार वाटलं. अनेक जण त्याविषयी थेट बोलले. मात्र त्याला दोन्ही राष्ट्रवादीमधील कोणत्याही नेत्यानं सार्वजनिकरित्या दुजोरा दिला नाही. पण अशा काही घटना घडल्यात की त्यातून दोन्ही पवार हे एकच आहेत असं वाटण्याला बळ मिळतं. आता देखील असंच घडलंय. त्यामुळं पुन्हा ही शंका अधिक गडद झाली. नेमकं काय घडलंय याच संबंधी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं बोलणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, एक विनंती आहे, या विषयाच्या संदर्भामध्ये जे तुमचं मत आहे ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मांडा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो जरूर करा. हा व्हिडिओ शेअर करा. तर मंडळी, आपण बोलत होतो की दोन्ही पवार म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहेत. तुम्हाला आठवत असेल, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेकांनी आज जशी शंका व्यक्त केली तशीच ती राज ठाकरेंनी सुद्धा केली होती. ते म्हणाले होते की कालांतरानं तुम्हाला म्हणजे महाराष्ट्राला कळेल की हे दोन्ही गट एकच आहेत. हे दोन्ही गट म्हणजे पवार, दोन्ही पवार. आणि नुकताच बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी सार्वत्रिक निवडणूक झाली, काल त्याचा निकाल आला. अजितदादांनी मोठं यश मिळवत 21 पैकी 20 जागा जिंकल्या. मंडळी, साध्या एका साखर कारखान्याची निवडणूक असताना त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली. कधीही असं होत नाही, कारण सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र हे मर्यादित असतं. त्यामुळं त्याच्या निवडणुकीची चर्चा तेवढ्याच परिसरात होते. परंतु या कारखान्याच्या चेअरमन पदासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच रिंगणात उतरले. त्यांनीच उमेदवारी अर्ज भरला. दुसरं म्हणजे त्या कारखान्याची लढाई ही आतापर्यंत पवार विरुद्ध चंद्रराव तावरे अशीच झालेली आहे. परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं देखील तिथं पॅनल टाकला आणि विधानसभा निवडणुकीत ज्यांनी अजित पवारांविरुद्ध दंड थोपटले त्याच युगेंद्र पवारांनी त्या पॅनलचं नेतृत्व केलं. मंडळी, एवढ्यावरच ही घटना संपत नाही. आता या घटनांच्या मागच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. म्हणजे आपल्या लक्षात येईल की कसं राजकारण खेळलं गेलंय आणि कसे पवार हे एकच आहेत. तर झालं असं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकत्र पॅनल करण्यासंदर्भात अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये चर्चा झाली. पण ती चर्चा फिसकटली. आता ही फिसकटली की फिसकटवली हे ते दोन नेतेच सांगू शकतील. मग त्यानंतर शरद पवार गटाने पॅनल उभा केला. त्याचा प्रचार जोरात केलाच नाही. कारखान्यासाठी मतदान करणाऱ्या अनेक गावातील मतदारांपर्यंत त्यांचं साधं पत्रक देखील पोहोचलं नाही. अजित पवार तिथं तळ ठोकून असताना सुप्रिया सुळे यांनी अतिशय कमी वेळ दिला. रोहित पवार तर या निवडणुकीपासून 4 हात दूरच राहिले. कदाचित विधानसभा निवडणुकीत जसं अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदेंनी अनेक विनवण्या करूनही ते त्यांच्या प्रचाराला गेले नव्हते, कारण तिथं राम शिंदेंच्या विरोधात रोहित पवार उभा होते. कर्जत जामखेडची विधानसभा आठवत असेल तुम्हाला. त्याची परतफेड कदाचित इथं केली असा. मंडळी, आता या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये 21 पैकी तब्बल 20 जागा अजित पवारांच्या गटानं जिंकल्यात. तर चंद्रराव तावरेंच्या पॅनलची केवळ एकच जागा निवडून आली आहे. आणि तुम्हाला आता उत्सुकता असेल की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जो पॅनल तिथं उभा केला होता त्यांच्या उमेदवारांचं काय झालं, त्यांनी किती मतं मिळवली. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जिथं अजित पवारांच्या उमेदवारांना 7.5 ते 8.5 हजाराच्या आसपास मतं मिळाली आहेत, तिथं शरद पवारांच्या उमेदवारांना 800 ते 1000च्या आसपास मतं मिळाली. आणि 2 नंबरला जे उमेदवार आहेत ते चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचे उमेदवार असून त्यांनाही 7 ते 7.5 हजाराच्या आसपास मतं मिळाली आहेत. या आकडेवारीवरून काय स्पष्ट होतं ते तुम्हालाही समजेल. कशासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी तिथं पॅनल उभा केला
आणि जर उमेदवार उभा केलेत तर त्यांच्या प्रचारासाठी कसोशीनं प्रयत्न का केले नाहीत, हा प्रश्न इथं उपस्थित होतो. विशेष म्हणजे शरद पवार गटाने अजित पवारांच्या विरोधात ब गटामध्ये उमेदवारच दिला नव्हता. त्यावर शरद पवारांच्या पॅनलचं नेतृत्व करणाऱ्या युगेंद्र पवारांनी फार मजेशीर स्टेटमेंट दिलं. ते म्हणाले की त्यांच्याकडं चेअरमन पदासाठी लायक उमेदवारच नव्हता. मग प्रश्न हा पडतो की त्यांनी ही निवडणूक कशासाठी लढवली? आणि ते स्वतः विधानसभेला जसे अजित पवारांच्या विरोधात उभा राहिले होते, तसं माळेगाव कारखान्यालाही अजित पवारांच्या विरोधात ते उभा राहू शकले असते. म्हणजे गेल्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेला जे उधाण आलं होतं, त्यात तथ्य आहे. आता जरी म्हणजे मध्यंतरी शरद पवारांनी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय, असं जरी असलं तरी हा लपंडाव आणखी किती काळ सुरू राहणार आहे, याविषयी महाराष्ट्रातल्या अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. मंडळी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र यावं का येऊ नये, हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. परंतु ताकाला जाऊन गाडगं लपवण्याचा हा खटाटोप सर्वांच्या नजरेत येतोय, हे मात्र कटू सत्य आहे. विकास कामांसाठी अजित पवार आणि सहकारी भाजप बरोबर गेले असं ते सांगतात. तसंच हा शरद पवारांचा गटही त्यासाठीच, म्हणजे विकासासाठीच त्यांना जाऊन मिळाला असं भविष्यात सांगू शकतो. मंडळी, शरद पवारांच्या राजकारणाविषयी अनेकांचे मतभेद जरूर असतील. मात्र या नेत्यानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी अनेक भले निर्णय सुद्धा घेतलेले आहेत आणि हे वास्तव आहे. परंतु माळेगाव साखर कारखान्याच्या साध्या गाव पातळीवरील राजकारणात शरद पवारांना ओढणं आणि त्यांच्या पाठीराख्यांना हे कितपत शोभतंय, आता त्यांचं वय पाहता आणि त्यांच्या राजकारणाची एक दैदिप्यमान कारकीर्द पाहता, त्यांच्या राजकारणाची अशी लक्तर निघणं हे कितपत योग्य आहे? 5 दशकाहून अधिक काळ आपला दबदबा कायम ठेवलेल्या नेत्याला त्यांच्या होम ग्राउंडवर, त्यांच्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अनावधानानं, इनडायरेक्टली उतरवून काय साध्य झालंय? एकमेकांना पूरक राजकारण खेळण्याच्या या नादामध्ये त्यांच्याच तालुक्यातल्या साखर कारखान्याच्या निकालात शरद पवारांच्या पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला. त्यातून दोन्ही पवार एकच आहेत ही शंका आता अधिक गडद होतीये, कारण निकाल तसा आलाय, त्यातली आकडेवारी बघता हे वाटतंय. या निवडणुकीत एक बाब प्रकर्षानं दिसलीये, ती म्हणजे चंद्रराव तावरे हे भारतीय जनता पार्टीत आहेत. त्यामुळे जर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माळेगाव कारखाना जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद अशी सगळी आयुधं वापरली, तर महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का लक्ष घातलं नाही? त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी असं वाऱ्यावर का सोडलं की राज्याचं राजकारण अस्थिर होऊ नये म्हणून सहकारी पक्षाच्या नेत्याच्या होम ग्राउंडमध्ये लक्ष घालायचं नाही, असं तर फडणवीसांनी ठरवलं नसेल. बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. धन्यवाद.